नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभरा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभरा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभरा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा साठा किती आहे आणि या सर्वांचा परिणाम हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार जाणून घेणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची भाव पातळी 5300 ते 5800च्या दरम्यान आहे। यावर्षी हरभऱ्याचं असणारं लागवड क्षेत्र घटलं। यावर्षी हरभऱ्याला पाणी टंचाईचं व ओलावृष्टी म्हणजे गारपिटीचा सामना करावा लागला। यामुळे एकतर लागवड कमी, दुसरीकडे उत्पादन कमी आणि तिसरीकडे मित्रांनो देशामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे व तुरीकडून येत असलेली मागणी, यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार। या तफावतीमुळे निवडणुका संपल्यानंतर हरभऱ्याचा बाजारभाव 7000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। अशा परिस्थितीमध्ये मग हरभऱ्याची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती, तर लक्षात घ्या, यावर्षी हरभरा एकदाच विक्री करणं चुकीचं राहील। म्हणून एकदाच हरभऱ्याची विक्री न करता जर आपण टप्प्याटप्प्यानं हरभऱ्याची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। इथून पुढे हरभऱ्याची आवक सुरू होणार, म्हणून आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव एका रेंजमध्ये दिसणार। या रेंजमध्ये आपल्याला 5800 6000चा भाव मिळाला तर इथं 25% हरभरा विक्री करायचा आहे आणि बाकी 3 टप्पे 25-25%चे असतील तर येणाऱ्या 200-300च्या तेजीसह जर आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं केली हरभऱ्याची विक्री तर आपल्या सर्वांना होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।